आदरणीय नाजायज आणि भिकारचोट सरकार, तुम्हाला अजून कधी जाग येणार आहे शेतकऱ्यांना मदत द्यायला? मी उभा आहे कोणत्या नदी पात्रात नाही, मी शेतामध्ये तयार झालेल्या ढवामध्ये उभा आहे. अरे हा वरुण राजा तो कोपलाच आहे आमच्यावर, हा निसर्ग कायम कोपलेला आहे आमच्यावरती. पण तुम्ही तरी नका कोपू रे. तुमचे पंचनामे कधी होणार आम्हाला बी माहित नाही. आमच्या बांधावरती अजून तलाठीही नाही आला, तहसीलदारही नाही आला. मंत्र्याची तर गोष्ट सोडून द्या, आमचे लोकप्रतिनिधी तर भिकार चोट आहेत. कुठे तिकडे शहरामध्ये बसून इकडे फोन लावतात, फक्त ग्राउंड लेवलचं काही माहित नाहीये. ही अवस्था आहे. ही कांदा बघा, कुठे हा कांदा कसा येणार? हा कसा येणार? ढव झालाय, पाणी किती वाहतंय बघा. ढगपुटी झाली आहे, ढगपुटी. भूम, आष्टी, वाशी, परांडा, बार्शी, भयानक पाऊस झालाय या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये. काय वाईट अवस्था आहे शेतकऱ्याची. कसा टिकेल शेतकरी सांगा ना? शेत इकावं लागतील या शेतकऱ्याला, शेत इकावं लागतील. ही कांद्याची अवस्था आहे. सोयाबीन काढायला आले आता, सोयाबीन त्या झाडावरतीच वापायची परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि तुमचे फक्त पंचनामे चालू आहेत. बरं, पंचनामे चालू आहे म्हणता तुम्ही, कुठे चालू आहे त्याचा अहवाल द्या एकदा. प्रत्येक शेतकरी म्हणतोय आमच्या बांधावर तर कोणता अधिकारी नाही आलाय. मग कुठे पंचनामे चालू आहेत? तुमची जशी त्या उद्योगपतींसाठी एवढी तातडी असती, अति तातडी असती, त्यावेळेस शेतकऱ्यांच्या वेळेस तुमची अति तातडी कुठे जाती? अरे भिकार चोटांना सुधरा रे. ज्या दिवशी हा शेतकरी संपेल ना, तुमचे पण खायचे वांदे होणार आहेत. सुधरा जरा. या असल्या ढवामध्ये आम्ही सुलतानी आसमानी सगळे संकट झेलून पिकं तयार करतो ना, याचा आम्हाला भाव ठरवायचा अधिकार आहे? अरे ही अवस्था आहे आमची. तरी तुम्हाला कधी जाग येणार आहे? तुम्हाला सगळे लाडके झाले, पण शेतकऱ्याला देशोधडीला लावायचं काम तुम्ही सरकार म्हणून करताय. आणि कोणाकडे दाद मागायची? आता बऱ्याच जणांना वाटेल की सगळं झालं की सरकार जबाबदार का? अरे मायबाप आहे ते. सरकार म्हणजे मायबाप असतं, त्यांच्याकडेच मागावं लागते मदत. कृपा करा, या अवस्थेत शेतकऱ्यांना ठेवू नका. तुम्हाला कळकळीची विनंती आहे. नाही तर शेतकऱ्याला शेवटी रुमणच हातात घ्यावं लागेल.